भाजी निवडून झाली की लसूण शिरून ठेव हा. द्या त्या मी करते. नको ग, दोनच आहेत. बस ग बस, झालं. आईंची तब्येत बरी आहे ना? नाही, अचानक फिरायला गेल्या म्हणून विचारते. तब्येत बरी आहे ग, डोकं भणभणतंय म्हणालेली सकाळी. हो का गेली मग ती हवेत? डोकं आणखी दुखेल तिचं. बाबांनी वॉकसाठी नेलं असणार. हल्ली त्यांचा वॉक राहून जातोय ना. हो, काय माहिती वॉकसाठी गेलेत की घरात बोलता येत नाही म्हणून स्पेशल बोलायला बाहेर गेलेत. काय रे बाळू? मावशी जाऊ द्या ना, आपण नको बोलूया त्याबद्दल. अहो, जागेचं काय झालं? बघितली आहेत बरीच घरं, आली आहे कल्पना भाड्याच्या घरांची. ते काय तेच तर चालू आहे कॅल्क्युलेशन सगळं. हो ना, खूप महाग आहेत भाडी आणि त्या मानाने घर काही चांगलं नसतं. अगं अडलेली माणसंच भाड्याचं घर घेतात ग, आणि अडलेल्यांना फसवणं फार सोपं आहे या जगात. तुम्ही कधी घेतलं नाही ना असं घर, कदाचित फसवतही असतील तुम्हाला. अहो नाही बाळू दादा, का फसवतील? आणि अख्खं जग आपल्याला फसवायला टपले असा विचार केला ना की मग कुणीच चांगलं दिसत नाही, असं माझी आजी म्हणते. नाही, खरंय, माझाही विश्वास आहे जगाच्या चांगुलपणावर. पण आता घराचं काय करायचं? आपण ना हे आले की एकदा हिशोबाला बसूया, म्हणजे आपलं इन्कम किती आहे, खर्च किती आहे ते कॅल्क्युलेट करू आणि मग बघू ना किती भाडं देणं परवडतंय. लहान का असेना पण भाड्याचं घर घेऊ. आनंदी पण आईंना नाही चालणार लहान घर.